नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. महापारेषण भरती 2023-24 किंवा जे काही भरतीसाठी आपण वाट बघत होतो, त्यानंतर वॅकन्सी आली, त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. मधल्या पिरियडमध्ये महापारेषणची भरती कॅन्सलसुद्धा झालेली होती, परंतु नंतर SCPCचं आरक्षण तिथे इम्प्लिमेंट करून त्यामध्ये लागू केल्यानंतर परत त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये बऱ्याचशा एक्झाम आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये AEची पोस्ट असेल, इलेक्ट्रॉनिक आणि तुमचं इलेक्ट्रिकल, त्यानंतर तुमचं सिनियर पोस्ट झाल्या बी बेसवर किंवा एक्सपिरियन्स बेसवर, त्यानंतर एक्सपिरियन्स बेसवर ITIचे टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 हा सुद्धा पेपर झालेला आहे. आता फक्त 3 तारखेला विद्युत सहाय्यक आणि सिनियर टेक्निशियन 9 तारखेला आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बऱ्याचशा चढ उतारानंतर आता फायनली विद्युत सहाय्यकची एक्झाम डेट जी आहे ती जवळ आलेली आहे. आजची 1 तारीख आहे 1 फेब्रुवारी. 3 तारखेला हा पेपर आहे विविध सेंटरला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि 3 शिफ्टमध्ये हा पेपर आहे. विद्यार्थी मित्र खूप जास्त चांगल्या तयारीमध्ये आहे यावर माझा ठाम विश्वास आहे आणि खात्री आहे की जे काही विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत करत आलेले आहे आतापर्यंत आणि आतापर्यंत केलेली आहे त्यांचं 100% सिलेक्शन होणार आणि ते जॉईनसुद्धा होणार महापारेषण. हा जो पेपर आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये आता 3 तारखेला जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोबत फक्त हॉल तिकीट, तुमचं हॉल तिकीट जे तुम्ही जे तुमचा एक्झॅक्ट जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो करेक्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे, कारण की भरपूर फॉर्म आलेले आहे. त्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहे. बरेचसे वायरमनचे विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे फॉर्म भरलेला आहे इलेक्ट्रिशियनमध्ये. ॲक्च्युली वायरमन अलाउडच नाही आहे, त्यांना पुढे रिजेक्शन होणार होता DVमध्ये किंवा त्यांना ऑप्शन टाकावं लागेल. परंतु वायरमनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे जो आकडा आहे तो 70 ते 80 हजाराच्या घरामध्ये आहे. परंतु त्यामध्ये रिपीटेड फॉर्म आहे, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी 3-3, 4-4 वेळा फॉर्म भरलेला आहे आणि वायरमनचे विद्यार्थीसुद्धा आहे जे 100% रिजेक्ट होणार आहे पुढे. तर त्या विद्यार्थ्यांमुळे संख्या जास्त दिसते आहे. परंतु एक्झॅक्ट जर कॉम्पिटिशन पाहिली तुमची इलेक्ट्रिशियनची वगैरे तर ती साधारण 30 ते 40 हजाराच्या घरामध्ये आहे. म्हणजे असं आपण एक ढोबळ मारणी आकडा पकडू शकतो की 30 ते 40 हजार कॉम्पिटिशन आहे आणि 2,500 जागा आहे टोटल. ठीक आहे. जे काही टेक्निशियन 1 टेक्निशियन 2ची जी एक्सपिरियन्स बेसवरची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये मुख्यत्वे जी आधी एक्झाम झाली ती टेक्निशियन 2 होती. टेक्निशियन 2मध्ये त्यांनी बेसिक इलेक्ट्रिकल जे काही बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे त्यावर जास्त प्रश्न घेतले, साधारण 15 ते 17 प्रश्न त्यावर होते. त्यानंतर मशीन्सवर जास्त प्रश्न आहे, साधारण 10 ते 15 प्रश्न आणि पॉवर सिस्टीमवर बऱ्यापैकी प्रश्न आहे. आणि थोडंफार तुमचं इधर जे अदर्स आपण किंवा ज्याला म्हणतो मिसलेनियस किंवा अदर्समध्ये जे आहे त्याच्यामध्ये बाकीचे प्रश्न आहे. टेक्निकल रिलेटेड बोलतो आहे, नॉन टेक्निकलमध्ये असं काही स्पेसिफिक नाही आहे. परंतु सिटिंग अरेंजमेंट, पझल्सवर जास्त प्रश्न असतात, DIवर जास्त प्रश्न असतात, तुमच्या ब्लड रिलेशनवर प्रश्न असतात आणि बाकी सिलोजिझम वगैरे राहतेच. आणि ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा तेच प्रॉफिट अँड लॉस, पार्टनरशिप, तुमचं ॲव्हरेजेस वगैरे यावर प्रश्न राहतातच. ठीक आहे. आणि टेक्निशियन 1चा जो रिसेंटली पेपर झालेला आहे तर त्यामध्ये टेक्निशियनमध्ये मुख्यत्वे त्यांनी पॉवर सिस्टीमवर जास्त भर दिलेला आहे. 20 ते 21 प्रश्न पॉवर सिस्टीमवर आहे, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर आहे. त्यानंतर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मरवर जास्त प्रश्न आलेले आहेत आणि तेच पुढे येणार आहे. मी तुम्हाला विद्युत सहाय्यकचं सुद्धा एक्झॅक्ट सांगणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये. आणि टेक्निशियन 1मध्ये तुम्हाला परत सांगतो की पॉवर सिस्टीमवर 20 ते 22 प्रश्न, त्यानंतर तुमचे इलेक्ट्रिकल बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये जास्त प्रश्न आहेत आणि ते असतातच आणि असणारच आहे. आणि मशीन्सवर सुद्धा ट्रान्सफॉर्मर मोटर्सवर जास्त प्रश्न आहे आणि तुमचं मिसलेनियसमध्ये बाकीचे आले किंवा अदर्समध्ये बाकीचे आले. बेसिक इलेक्ट्रॉनिक रिलेटेड दोन्ही पेपरमध्ये एकही प्रश्न किंवा असा कुठलाच प्रकारचा प्रश्न इथे आलेला नाही आहे. आता राहिला प्रश्न विद्युत सहाय्यकचा. तर विद्युत सहाय्यक जो पेपर आहे आता 3 तारखेचा, त्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि बरेचसे विद्यार्थी आपल्यावर ट्रस्ट करतात, त्यांनी त्यानुसारच अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये मित्रांनो बेसिक इलेक्ट्रिसिटी किंवा फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जे काही आहे त्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न दिसतील, साधारण 15 ते 20 प्रश्न त्यावर किंवा ॲटलिस्ट 15 प्रश्न त्यावर. आणि तुमचं पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन यावर तुम्हाला साधारण 10 ते 15 प्रश्न त्यावर दिसतील. ठीक आहे. साधारण म्हणजे जवळपास 30 प्रश्न हे बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर सिस्टीमवर दिसतील. आणि बाकीचे जे मशीन्स आहेत तर मशीन्समध्ये तुम्हाला मोटर्स आणि मुख्यत्वे ट्रान्सफॉर्मरवर कमीत कमी 10 प्रश्न असतील. 10पेक्षा जास्त असू शकतात, परंतु कमीत कमी 10 आपण घेऊ. म्हणजे सरळ बघा, 15 प्रश्न बेसिक इलेक्ट्रिसिटी, 15 प्रश्न पॉवर सिस्टीम आणि 10 प्रश्न मशीन्स, त्यावर ट्रान्सफॉर्मर आणि 10 प्रश्न अदर्समध्ये तुमचं सगळं आलं. मग त्याच्यामध्ये जे काही इल्युमिनेशन आहे किंवा सेफ्टी आहे, आई रूल आहे, अर्थिंग वगैरे आहे, सगळं त्याच्यामध्ये आलं. ठीक आहे. असा एकंदरीत तुमचा टेक्निकलचा पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा तेच तुम्हाला मी ऑलरेडी जे सांगितलेलं आहे त्यानुसार नॉन टेक्निकलचं येईल. नॉन टेक्निकल आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही समजलेलं नाही आहे निगेटिव्ह मार्किंग. जे एकदम नवीन आता व्हिडिओ बघत आहेत त्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जे काही तुमचे 130 प्रश्न असतात त्यामध्ये जर टेक्निकलचे तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 2.2 हा मार्क कट होतो, म्हणजे मायनस होतो. जे काही तुम्ही स्कोर केला त्यामधून तुमचा एक जर प्रश्न टेक्निकलचा चुकला तर 0.55 मार्क्स हे तुमचे, म्हणजे अर्धा जवळपास मार्क हे तुमचे
कट होतात. आणि जर तुमचा नॉन टेक्निकलचा प्रश्न चुकला तर 4 प्रश्न जर तुमचे नॉन टेक्निकलमध्ये चुकले, नॉन टेक्निकल म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी, याच्यामध्ये कुठलेही 4 प्रश्न तुमचे चुकले तर तुमचं अर्धा मार्क मायनस होतो. ठीक आहे. हे एकंदरीत निगेटिव्ह सिस्टीम असते. जे तुम्ही स्कोअर कराल त्यामध्ये ते मायनस होईल. ते केव्हा होते? जर तुम्ही गेस केलं तर. जर तुम्ही कन्फर्म आहात तर कुठे काय तुमच्या चुकाचा काही प्रश्न येत नाही. ठीक आहे. आणि कट ऑफचा वगैरे आणि स्कोअरचा वगैरे सध्या विचार करू नका. मुख्यत्वे जे काही तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या असेल, फ्री असेल, पेड असेल, जे काही असेल त्याचा आता शेवटच्या क्षणामध्ये विचार करायचा नाही. आता तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे. तुमचा जो काही आतापर्यंतचा अभ्यास आहे, जो काही रिव्हिजन आहे, जे काही तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केले असतील कुठल्या किंवा तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स ऐकले असतील, ते त्यातून तुम्हाला आता जे काही सारांश आहे किंवा जे काही आता तुम्हाला वेळेवर लक्षात येतं त्याच्यानुसार तुम्हाला आता पेपर द्यायचा आहे. पेपर देताना मानसिकता ठेवायची नाही किंवा असं मेंटॅलिटी ठेवायची नाही, निगेटिव्ह मेंटॅलिटी, किंवा आता मला 30 स्कोर आला होता टेस्टमध्ये, इथे पण मला कमी येईल, किंवा माझा खूप जास्त स्कोर होता इथे पण मला असं काहीही नसतं. कारण की हे IBPS पॅटर्न हे सेट करत असतं. IBPS सगळा पेपर सेट करत असतं. त्याच्यामुळे ते कुठे कसे प्रश्न टाकतील, आतापर्यंत जे काही टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 झालेलं आहे त्याच्यामध्ये बेसिक प्रश्न आपल्याला दिसलेले आहे. खूप जास्त किचकट 2-2, 3-3 लाईनचे असे प्रश्न आपल्याला दिसलेले नाही आहे मुख्यत्वे. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. घाबरू अजिबात नका. तुमचा जे काही कॉन्फिडन्स लेवल आहे तो हाय लेवलला ठेवा, चांगला ठेवा आणि अलर्ट राहा. पेपर देताना अलर्ट राहा. कुठल्याही प्रकारची चूक करू नका. एक सिली मिस्टेक तुमचं सिलेक्शन गमवू शकते, तुमचं सिलेक्शन घालवू शकते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सिली मिस्टेक करू नका. सिली मिस्टेक केव्हा होतात? जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्समध्ये नसता किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी एखादं घरचंच एखादं कुठेतरी काहीतरी वाक्य म्हणतो त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा निगेटिव्हमध्ये जातो थिंकिंगमध्ये, किंवा एखाद्या मित्रापैकी. त्याच्यामुळे असे जे विनाकारणचे लोक आहेत तुमच्या रिलेशनमधले असतील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमधले असतील त्यांच्यापासून 2 दिवस अलिप्त राहा. बिलकुल अलिप्त राहा. काहीही कॉन्टॅक्ट ठेवू नका. जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून. ठीक आहे. कोणी म्हणतं अरे असं आहे, तसं आहे, हे आहे, इथे सेटिंग आहे, हे आहे, यांच्यापासून दूर राहायचं. ठीक आहे. 2 दिवस तुमचं माइंड खूप जास्त फ्रेश ठेवायचं आणि आपलं सिलेक्शन होणारच या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा या माइंडसेटने तिथे एक्झाम द्यायची. ठीक आहे. आणि चुका करू नका. खूप 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 दिवसानंतर ही ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, या जागा निघालेल्या आहे महापारेषणच्या. मुख्यत्वे पुढे महावितरण तर आहेच, महाजनकोसुद्धा आहे, परंतु महापारेषणची ही संधी तुम्हाला परत कधी येईल याची काहीही शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना इथे चान्स मिळतो आहे ते लकी आहे, मी असं म्हणेल. ठीक आहे. एक्झामच्या पिरियडमध्ये म्हणजे एक्झामच्या दिवशी तुम्हाला हॉल तिकीट न्यायचं आहे आणि तुमचं आय कार्ड न्यायचं आहे. आय कार्डमध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड चालेल. ठीक आहे. ज्यावर तुमचा फोटो आहे आणि ज्यावर तुमचा ॲड्रेस आहे, व्यवस्थित नाव आहे, ते न्या. आणि मुलींनी किंवा जे मॅरिड मुली आहे किंवा लेडीज आहे त्यांनी आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत घ्या आणि तुमचं पॅन कार्ड सोबत नक्की घ्या, कारण पॅन कार्डवर 2 ॲड्रेस असतात. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला सोबत घेणे आवश्यक आहे. ठीक. यामध्ये पुढे तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह येईलच जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले असेल तर. आणि त्यामध्ये प्रत्येकाचा हातभार तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही नशिबान आहे, तुम्ही लकी आहे की यूट्यूबचं फॅड सध्या इतकं वाढलेलं आहे जेणेकरून तुम्हाला बरेचसे फ्री लेक्चर मिळत आहेत. यूट्यूबवर तुम्हाला सिरीज मिळते आहे, तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकलच्या सिरीज मिळत आहे, अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. यासाठी प्रत्येक तुमचा टीचर तो कोणी असो, कुठे ना कुठे काही ना काही कोणाचा तरी तुम्हाला हातभार मिळालेला असतो. त्यामुळे तुमचं सिलेक्शन झालेलं असतं किंवा त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचता. त्यासाठी प्रत्येकाला थँक्यू तुम्ही राहा. आता तुमचा जो शेवटचा पिरियड आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जे माइंडसेट आहे, तुमची मेंटल स्टॅबिलिटी आहे ते ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण की पेपरचे जे तुमचे 2 तास आहे 120 मिनटं ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमची स्टॅबिलिटी असू द्या. ठीक आहे. बाकी माझे प्रयत्न मी आतापर्यंत करतच आलेलो आहे. पुढे रिझल्टपर्यंत तुम्हाला अपडेट्स आपण देतच राहू. परंतु हे जे काही तुमचे शेवटचे दिवस आहे अतिशय महत्त्वाचे असतात आणि तुमचा पेपर हा चांगला जाईल याची. आणि पेपरच्या कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आधी तिथे पोहोचा किंवा 1 तास आधी पोहोचले तरी चालेल. कारण की तुम्हाला थोडंसं तिथे वातावरणाशी तुमचं जवळीक होऊन जाते. तुमचं ते मिळतं जुळतं तुमचं वातावरण राहिलं की तुम्हाला थोडंसं तिथे एक स्टॅबिलिटी मिळून जाते. तर आशा करतो मित्रांनो की एक शेवटचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा, सगळ्यांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट. प्रत्येक स्टुडंटला, तो माझा विद्यार्थी असो नसो, प्रत्येकाला माझ्याकडनं ऑल दी बेस्ट आहे आणि एक शुभेच्छा आहे. तुमचा पेपर चांगला जावा आणि तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये किंवा महापारेषणमध्ये जॉईन व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, सदिच्छा आहे. धन्यवाद मित्र.